नमस्कार, मी सारिका ढोके देशमुख आणि मी तुमचं स्वागत करते त्याचं काय महाराष्ट्राचं आरोग्याचं काय या विशेष सदरामध्ये. कारण आजच्या या सदरामध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आहार तज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी. अचानक आहार हा विषय इतका इम्पॉर्टंट कसा काय झाला, इतका महत्त्वाचा कसा काय झाला, अशी तुम्हालाही उत्सुकता लागलीच असेल ना. बिलकुल त्याच उत्सुकतेला अगदी फुलस्टॉप लावण्यासाठी आजचा हा पॉडकास्ट आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. मॅम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर मॅम, मला जाणून घ्यायचं आहे की आहार तज्ज्ञ बनण्याकडे तुमचा कल कसा गेला किंवा हा इंटरेस्ट तुमच्यामध्ये कुठून आला? जेव्हा पण मी डॉक्टरांकडे जायचे, कोणासोबत कुणी आजारी पडलं असेल त्यांच्यासोबत डॉक्टरांकडे जायचे, तर त्यावेळेस जेव्हा ते मेडिसिन सांगायचे तर मेडिसिनसोबत ते आजारांवरले टार्गेट करणारे असायचे औषधं. पण एकदा काय झालं की मी एका अशा डॉक्टरांकडे गेले ज्यांनी मेडिसिनसोबतच आहार सांगायला सुरुवात केली आणि त्यांनी असं सांगितलं की मेडिसिनची व्हॅल्यू जर किंवा मेडिसिनची मात्रा जर कमी करायची असेल तर तुम्हाला हे आहारातील बदल करावे लागतील. मग आहारातील बदलांमुळे औषधं कमी तर होऊच शकतात, त्याचबरोबर तुमचं आजारही रिव्हर्स होऊ शकतो जर तो त्या लेवलचा असेल तर. त्यामुळे जर आहाराचा एवढं इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे असे खूप कमी लोक आहेत जे औषधं कमी करण्याच्या मागे असतात, किंवा इनफॅक्ट पेशंटसुद्धा, किंवा पेशंट जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण मेडिसिन घेतो आणि येतो, असं कोणीच म्हणत नाही की हे औषधं कमी करावे म्हणून मी काय चेंजेस करू. तर तिथे मला हे सुचलं की आपण थोडंसं आहारावरती अजून कॉन्सन्ट्रेट गोष्टी केल्या तर ह्या गोष्टी रिव्हर्स होऊ शकतात. आणि आहार बेसिकली काय माहिती का, की बरेचसे डिसऑर्डर आहारातनंच जनरेट होतात, चुकीच्या आहारातनं. तर मग तेच जर करेक्शन केलं तर तेच डिसऑर्डर तुम्ही बरे पण करू शकता. क्या बात आहे. पण मॅम, थँक्स टू दॅट डॉक्टरला, की खरंच आभारी आहे त्या डॉक्टरांची की त्यांच्यामुळे आपल्या समाजाला अशा आहार तज्ज्ञ मिळालेल्या आहेत. पण मॅम, मला सांगा की आपल्याकडे स्पेशली भारतामध्ये आहार जो असतो तो सीझन वाईज चेंज होत जातो, की उन्हाळ्यात हे खावं, पावसाळ्याच्या दिवसात ते खावं, किंवा हिवाळ्यात ते खावं. आपल्याकडे खूप सारे पदार्थ तयार करून ठेवण्याची पण पद्धत असते की जे वर्षभर पुरतील. तर या आहाराविषयी तुम्ही काय सांगाल आम्हाला? सीझन वाईज चेंज होणारा जर आहार म्हणलं तर बेसिक प्रिन्सिपल्स असतात डाएटचे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रिन्सिपल आहे की ज्या प्रदेशात तुम्ही राहता त्या प्रदेशात जे पिकतं ते तुम्ही खावं. ओके. जर तुम्ही साऊथमध्ये नाही आहे तर तुम्ही इकडे मराठवाड्यात भात जास्त खाणं अपेक्षित नाही आहे. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. मग सीझन आपल्याला त्या गोष्टी जनरेट करून देतोय त्या काळामध्ये, म्हणजेच ते त्यावेळेस खाणं अपेक्षित आहे. ओके. तर त्यामुळे सीझन वाईज आहार हा चेंज करायला हवा. म्हणजे ह्या सीझनमध्ये जे नाही पिकत आहे ते तुम्ही जर खाल्लं तर निश्चितच त्याचे वाईट परिणाम होतात. ओके. म्हणजे थोडक्यात निसर्ग आपल्याला सांगतो की गो विथ द फ्लो. एक्झॅक्टली. तर मॅम, पण आपल्याकडे आजकाल हे सर्रास बघायला मिळतं की खाण्यापिण्याच्या सवयींबरोबरच झोपेची पण वेळ बदलत चालली आहेत. जेव्हा दिवस सुरू होतो त्यावेळेला बऱ्याच जणांची रात्र सुरू होते, ते झोपायला जातात. तर अशा वेळेला कितीही बॅलन्स डाएट केला किंवा कितीही संतुलित आहार घेतला तर तो वर्क करतो का? बेसिकली झोपेचं काम जे आहे, का आपल्याला झोप दिलेली आहे, तर त्याचं काम हे आहे की तुमच्या शरीरामध्ये दिवसभरात असंख्य घडामोडी होत असतात. मग त्यावेळेस इंजुरीज सुद्धा होत असतात जे आपल्याला माहिती नसतात. तुम्ही स्ट्रेस घेत असता किंवा फिजिकली एक्झर्शन जास्ती होत असतं. स्ट्रेसचा सुद्धा शरीरावर परिणाम झालेला असतो, ऑर्गन्सवरती लोड क्रिएट झालेला असतो. तर त्यावेळेस काय होतं की शरीरामध्ये इंजुरीज तयार होतात छोट्या छोट्या, आणि त्याचं रिपेअरिंगचं काम झोपेत चालत असतं. तर आयडियली तुम्ही 6 ते 7 तास झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्ही इंजुरीज रिपेअर होऊन तुमच्या शरीराची रिकव्हरी होऊन फ्रेश स्टार्ट करू शकता सकाळी. पण हे जमतच नसेल तर मात्र म्हणजे नाईट शिफ्ट असतात काही लोकांच्या, तर त्यावेळेस त्या लोकांनी काय करायला हवं की दिवसा पूर्ण गडद अंधार करून झोपणं अपेक्षित आहे. कारण की अंधार, प्रकाश आणि आपले हॉर्मोन्स ही डायरेक्टली रिलेटेड असतात. अच्छा. म्हणजे झोप तर महत्त्वाची आहेच आहे, पण त्याचसोबत आपल्याला बॅलन्स डाएटसुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. तर मॅम, बॅलन्स डाएटमध्ये तुम्ही आजकालच्या तरुणांना सगळ्यात
महत्त्वाचा सल्ला काय द्याल? कारण तरुण पिढीचं खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या अत्यंत विस्कटलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे नको नको ते डिझीज पण समोर येत आहेत नको त्या वयामध्ये. तर तुम्ही त्या तरुण पिढीला काय सांगाल? याच्यामध्ये 2 कॅटेगरी येत आहेत. तरुण पिढी जी आहे आत्ताची, तर त्यामध्ये एक कॅटेगरी जी आहे ती म्हणजे ओव्हर कॉन्शियस आहेत आणि एक जी कॅटेगरी आहे ते म्हणजे अजिबातच कॉन्शियस नाही आहेत डाएटच्या बाबतीत, बिलकुल केअरलेस. मग जे ओव्हर कॉन्शियस आहे ते जे इंटरनेटवरती माहिती मिळते, गुगलवरती माहिती मिळते, त्याच्या आधारावरती वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करणं किंवा क्रॅश डाएट करणं हे प्रकार करतात किंवा सप्लिमेंटचा भडीमार हे सुद्धा ते करत असतात. करेक्ट. तर त्याचे सुद्धा शरीरावरती ॲडव्हर्स इम्पॅक्ट होत असतात. आणि जे अजिबात लक्ष देत नाहीत तर त्यांचं म्हणजे दे ट्रीट देअर बॉडी ॲज अ डस्टबिन, की काहीही उचला आणि शरीरात टाका. तर ह्या पद्धतीने केल्यावर तर 100% सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन लिव्हर जो आहे त्याच्यावरती लोड येतो. आणि मग ह्या तरुण मुलांमध्ये मेटाबॉलिझम स्लो होणे, वजन वाढणे, त्यानंतर अगदी लहान वयात डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, की तुम्ही ऐकताय की काही कॅन्सरचं प्रमाण अत्यंत जास्ती वाढलेलं आहे. तर हे सगळे प्रकार ह्या खाण्याच्या सवयींमुळेच होत आहेत आणि ह्याचं म्हणजे मूळच याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या घरातले मोठी माणसं जे होते ते आपल्याला नेहमी सांगायचे की ही कारळ्याची चटणी खाऊन बघ, कोथिंबिरीची चटणी खाऊन बघ. आपण त्यांना कुठेतरी अनपढ अशिक्षित म्हणायला लागलो होतो आणि नवीन डाएट आपण फॉलो करायला लागलो होतो. तर तोच बरोबर होता की आपला नवीन पण बरोबर आहे? आत्ताचा जो स्टडीड आहे तो ठीक आहे, बरोबर आहे, पण बेसिकली काय आहे ना, माहिती नसतं. म्हणजे मला माझ्या शरीरासाठी काय आवश्यक आहे हेच माहिती नसतं. बरोबर. आणि आधीच्या काळी जे तुम्ही कारळाची चटणी वगैरे जे म्हणालात तर त्या गोष्टी होममेड असायच्या, त्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसायचे. आत्ता म्हणजे कितीही हेल्दी गोष्ट मी तुम्हाला प्रेझेंट करते पण ती जर पॅकेटमध्ये असेल, त्याला जर बारकोड असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच प्रिझर्वेटिव्ह असणार आणि प्रिझर्वेटिव्ह सुद्धा शरीराला डिटॉक्सिफाय करायला लागतात. अरे बापरे. आरोग्यदायी खाण्याच्या सवयी नेमक्या काय काय तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? आरोग्यदायी सगळ्यात पहिली सवय म्हणजे ही असते की तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकायला शिका. आपण शरीराचं ऐकत नाही. आपण काय करतो माहिती आहे का, शरीराला आपल्या कामाच्या शेड्यूलमध्ये बसवतो. शरीराच्या शेड्यूलनुसार कामं आपण ठरवत नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की कामं सोडून मग खायला मोस्टली 15 ते 20 मिनिट लागतात. मग 15 ते 20 मिनिट तुम्ही शरीराचं ऐकून त्यावेळेत खाणं अपेक्षित आहे. म्हणजेच काय, भूक लागल्यावर खाणं अपेक्षित आहे. राईट. सो तुम्ही भूक लागेपर्यंत वाट बघणं ही सगळ्यात पहिली आरोग्याची सवय आहे. की वेट टिल यू फील हंग्री, छान भूक लागू द्या त्यानंतर खा. खूप वेळा लोक काय करतात की भूक नसताना खातात. बरोबर आहे. भूक लागलेली नसते, मग कोणीतरी काहीतरी ऑर्डर करतं. म्हणजे आजकाल तो ट्रेंड आहे, ऑफिसमध्ये कोणीतरी ऑर्डर करतं मग ते खाल्लं जातं. मग ह्या आरोग्याच्या सवयी ज्या म्हणजे हे रेग्युलर बेसिसवर नका करू. रेग्युलर बेसिसवर हे चालतं की ऑर्डर करायचं, खायचं, खूप शुगरी ड्रिंक्स घ्यायचे तर आणि कॅफिनेटेड ड्रिंक्स घ्यायचे ज्यांनी तुम्हाला काम करायला ट्रिगर मिळतो. पण याची वेळ येऊ देऊ नका. भूक लागल्यावर खाणे, झोप आल्यावर झोपले, थकवा वाटल्यानंतर आराम करणे, एनर्जेटिक वाटल्यावर व्यायाम करणे. तर ह्या शरीराचे सिग्नल्स आहेत ना ते ऐकायचे. ओके. ते फार आवश्यक आहे ऐकणं. आणि मॅम, सामान्य पोषण साधारणतः काय असतं, कसं असतं? सामान्य पोषण हे जनरलाइज नाही सांगू शकत. पोषण जे आहे ना हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ओके. प्रत्येकाला किती अन्नाची गरज आहे आता हे निसर्गानेच ठरवून दिलेलं आहे. बरोबर. कारण की काही लोकांना 2 वेळा भूक लागते, काहींना 3 वेळा, काहींना 2-2 तासाला, काही जण एकदाच जेवू शकतात. एकदा जेवले तरी ते सफिशियंट असतं. सो हे पूर्ण त्यांच्या शरीर कसं अन्न पचवतंय, त्याच्यातनं कशी एनर्जी जनरेट करतंय याच्यावर डिपेंड असतं. पण मॅम, आजकाल या गोष्टीकडे कोणी लक्षच देत नाही आहे. खरं तर माझ्या मैत्रिणीने एक अमुक डाएट प्लॅन केला आहे आणि त्याच्यामुळे तिची स्किन ग्लो करते, तिचे हेअर एकदम फॅब्युलस झालेत आणि म्हणून मला पण तेच करायचं. तर हे कितपत योग्य आहे? हे सगळ्यात चुकीचं आहे. हे योग्यच नाही आहे मुळात. म्हणजे चुकीचं याच्यासाठी आहे की वन साईज डझंट फिट टू ऑल. राईट. म्हणजे तुम्हाला जो ड्रेस येईल तो मला येईल असं नाही, किंवा तुमचं 2 पोळ्यांमध्ये पोट भरतंय, माझं 4 मध्ये भरतंय, किंवा मला 1 सफिशियंट होतीये. तर हे जे व्हेरिएशन आहे ना हेच आपण इग्नोर करतो. तर त्यामुळे तुम्ही ते केलंय म्हणून मला सूट होतंय का हे बघणं, मला त्या गोष्टीचा म्हणजे तुम्ही अनुभव घेऊन बघा.
अनुभव घेऊन बघा, एक्सपिरियन्स करून मला म्हणजे उपाशी राहायचं समजा, इंटरमिटंट फास्टिंगचं उदाहरण घेऊ आपण, 16 तास उपाशी राहणं, तर हे प्रत्येकाला सुटेबल नाही आहे. त्याचे डेफिनेटली फायदे आहेत, पण जर एखाद्या व्यक्तीला खूप ॲसिडिटी मायग्रेनचा त्रास आहे तर त्या व्यक्तीने जर प्रोलॉंग केली भूक तर त्याला निश्चितच मायग्रेन ट्रिगर होतो. त्यामुळे इट इज नॉट रिकमेंडेड की जनरलाइज नाही आहेत या गोष्टी. या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला बघूनच. येस, पर्सनलाइज. याच्यासाठी मॅमची गरज प्रत्येकाला लागणारच आहे. मॅम मला सांगा की आहार आणि वजन, जे खूप खाल्लं की वजन वाढणार किंवा नाही खाल्लं की नाही वाढणार, पण बॅलन्स ठेवण्यासाठी, कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तू तर किती पण ठुसलं तरी तुझं वजन वाढत नाही, किंवा मी हवा जरी खाल्ली तरी मी वाढते, तर या लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल? बेसिकली जे बारीक लोक आहेत त्यांच्यापासून सुरुवात करू. तर बारीक लोकांनी अन्न जे आहे ना तर ते तुमच्या शरीरात कुठे ना कुठे ॲक्ट करतं. समजा वजन कमी असणाऱ्या लोकांनी दररोज फॅटी खाल्लं पदार्थ किंवा चीज सारखे पदार्थ रोज खाल्ले, बटर भरपूर खाल्लं की माझं वजन तर नाही वाढत, मी काहीही खाल्ले तर चालतं. पण या लोकांमध्ये रिस्क अशी निर्माण होते की त्यांच्या रक्तातली चरबी वाढते. शरीरातली जरी शरीरावरची दिसत नसणारी चरबी जी रक्तात असते, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स म्हणतो, या लेवल्स वाढतात. मग असं जर नसतं तर बारीक लोकांना हार्ट अटॅकच आले नसते. दॅट्स ट्रू. ओके. तर त्यामुळे काय ना की ही जी रक्तातली चरबी आहे ही जास्त डेंजरस आहे ओव्हरऑल फॅट दिसण्यापेक्षा. अरे बापरे. सो तुम्ही जेवढं पचवू शकता तुम्ही निश्चित हे खाऊ शकता जर तुम्ही चांगला व्यायाम करताय. व्यायाम नाही करत आहेत आणि तुम्ही दिवसभर बसून आहात, स्पेशली IT मधले लोक, तर तुम्हाला अलाउडच नाही आहे खाणं इतकं. तुम्ही जरी बारीक असाल तरीही तुम्हाला अलाउड नाही आहे. आणि व्हॉट अबाउट, आणि जे जाड लोक आहेत त्यांनी तर म्हणजे त्यांचं मेटाबॉलिझम थोडंसं स्लो असतं, त्याच्यामुळे त्यांना थोडं खाल्लं तरी वजन वाढतं. राईट. मग त्यांनी ठरवावं की आपलं किती खाल्ल्यानंतर वजन वाढायला सुरुवात होतीये त्याच्या आत. आणि दुसरी गोष्ट आपण काय खातो हेही महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. आणि डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही, डाएट म्हणजे योग्य खाणं आहे. ओके. सो यू डिसाईड की तुम्हाला कार्बोहायड्रेटनी वजन वाढतं, तर कार्बोहायड्रेटची लेवल प्रत्येकाला वेगवेगळी आवश्यक असते. तर ती ठरवून त्यानुसार तुम्ही डाएट डिझाईन करायचं आहे. जनरली काय होतं की जाड लोक कॅलरी काउंट करतात, म्हणजे मला 1500 कॅलरीच्या आतमध्ये मी जर खाल्लं तर मग मी बारीक होईल. वजन कमी होतं पण ओव्हरऑल वेट लॉस होतो. ओव्हरऑल वेट लॉसपेक्षा फॅट लॉस जास्त इम्पॉर्टंट आहे. सो यू टार्गेट फॅट्स, मसल लॉस नका होऊ देऊ. मग याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या बघायला लागतात. क्या बात आहे. बापरे, म्हणजे खरंच हा खूप खोल विषय आहे ज्याला आपण सगळेच जण खूप सहजतेने घेत असतो रोजच, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. पण मॅम मला सांगा की बरेच लोक आहार तज्ज्ञांकडे जाण्यासाठी घाबरतात की नको बाबा, मी गेलं की मला फक्त उकडलेलं खायला सांगतील किंवा मला कच्चं खायला सांगतील किंवा फक्त कडधान्य मिळतील, मग मी कसं करायचं. तर अशा भिणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? असं काही नसतं मुळात. म्हणजे उकडलेलंच खा किंवा कच्चं खा हे सुद्धा नसतं. असं मोनोटोनस डाएट कधीच नसतं. सगळे पदार्थ खाऊ शकता तुम्ही, सगळे. फक्त आता तुमच्या मेटाबॉलिझमवरती किंवा तुम्हाला कुठले आजार आहेत, कुठले मेडिसिन चालू आहेत. आता निश्चितच तुम्ही जर डायबेटिक आहात तर मी साखर तर नाही अलाउ करणार. सो हे तर इट इज ॲज क्लिअर असतात. त्यामुळे डाएटमध्ये काय असतं, योग्य आहार, मग त्यामध्ये मग तुम्ही छान डाएट डिझाईन करू शकता. म्हणजे अगदी आपले पारंपरिक जे पदार्थ आहेत ज्यामध्ये थालीपीठ आहे, त्यानंतर सातूचं पीठ आहे, मेथकूट आहे, त्यानंतर दडपे पोहे आहेत, या गोष्टी तुम्ही डाएट, आणि हे किती चवदार आहे. तर डाएट म्हणजे का, आजकाल डाएटची डेफिनेशन काय झाली माहिती का, मी बाहेरचं खाणं बंद केलंय म्हणजे मी डाएटवर आहे. करेक्ट. हे इथपासून सुरुवात करायला लागते. आणि हे लहानपणापासून चालू आहे. म्हणजे आपल्या लहानपणी किंवा आमच्या लहानपणी जे आम्हाला खायला मिळालंय तर ते खूप हेल्दी होतं. बेसिकली ते होम फूड असायचं. जरी ते त्याच्यामध्ये ऑइल जास्त असू दे किंवा त्याच्यामध्ये शुगरही जास्त असू दे, पण ते घरातलं अन्न असायचं. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह किंवा अदर केमिकल्स नव्हते.
अरे बापरे. आणि आपल्याला माहिती नसतं हे म्हणजे आईसबर्ग सारखं आहे. जे पॅकेटेड फूड जे आहेत ना, सो इट इज लाईक अ आईसबर्ग. खूप नावं बदलून टाकलेले असतात. लो कॅलरी म्हणजेच लो कॅलरी असं नसतं, त्याच्यामध्ये अदर इतक्या गोष्टी असतात की ज्या तुमच्या हार्म करू शकतात. आणि मॅम आजकाल ना हा ट्रेंड पण खूप सारा सुरू झालाय की मी काहीतरी सजेशन द्यायचं, मग तुम्ही ते तिसऱ्या माणसाला द्यायचं, तिसऱ्याने आणखीन कुणाला द्यायचं की नाही तिकडे फरक पडलेला आहे, आपल्याला पण पडेल. तर अशा गोष्टींवरती किती विश्वास ठेवावा? जनरली असे सजेशन्स जे असतात ते एखाद्या प्रॉडक्टच्या बाबतीत दिले जातात. करेक्ट. तर प्रॉडक्ट तर रिकमेंडेड नाही आहे, कारण की तुमच्या शरीराला नैसर्गिक गोष्टींची सवय असते. म्हणजे आता मला माहिती आहे की तुमच्या शरीरासाठी किती कार्बोहायड्रेट लागणार आहे, किती प्रोटीन्स लागणार आहे, किती विटॅमिन्स, एव्हरीथिंग आय नो. तर मी ते तुम्हाला मेडिसिन फॉर्ममध्ये देईल, तुम्ही अन्न नका खाऊ. ओके. सो हे नाही चालणार. म्हणजे आजकाल जो शॉर्टकट चाललाय की ही गोळी घेतली की माझं सगळं छान होणार. एक्झॅक्टली. आता मी एका पोळीचे कार्बोहायड्रेट एका कॅप्सूलमध्ये टाकून मी जर दिले, हे चालेल का? हे नाही चालणार. त्यामुळे प्रॉडक्ट जे आहेत की शेक्स आहेत वेगवेगळे, प्रोटीन शेक्स आहेत किंवा सप्लिमेंट्स आहेत, तर तुमच्या लिव्हरवर याचा प्रचंड लोड येत असतो. त्यामुळे हे म्हणजे कोणीतरी वेट लॉस आपल्याला काय केलं आहे ना, या इंडस्ट्रीतल्या लोकांनी आकड्यांमध्ये अडकवून ठेवलं आहे. 5 किलो कमी झालं. 5 किलो कमी करताना तुम्ही हेल्थ किती गेन केली आहे हे कोणीच नाही बघत. हाऊ यू फील, तुम्हाला झोप शांत लागते का, तुमची स्किन ग्लो करते का, वजन कमी झाल्यावर पण तुमची स्किन छान आहे का, सॅगिंग नाही आहे, त्यानंतर मसल वेट किती छान आहे, तुम्ही आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं आहे का, तुम्हाला फ्रेशनेस वाढला आहे का, सकाळी उठल्यावर परत झोपण्याची फिलिंग नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत बघणं आवश्यक आहे. पण मग हे जे सगळं मिसकम्युनिकेशन होत चाललंय किंवा मिसकल्चर म्हणलं तरी याला चुकीचं राहणार नाहीये की आपलं जे घरामध्ये आधीपासून चालत येत होतं त्या गोष्टी मागे पडत चालल्यात. आणि नवीन पॅकेट फूड किंवा सप्लिमेंट्स, टॅबलेट्स या गोष्टी म्हणजे सोशल मीडियावरती तर भरमसाठ व्हिडिओ बघायला मिळतात की अशी एक गमी टॅबलेट तुम्ही खाल्ली की तुमचे हेअर एकदम स्ट्रॉंग, ब्लॅक कलरचे, शायनी आणि लेंथ वाईज पण वाढतील. आणि मुली ते प्रोडक्ट्स खरेदी करतात, ते खूप महाग असतात. त्याचे कितीसे साईड इफेक्ट्स असतील? साईड इफेक्ट बरेच असतात. सगळ्यात आधी तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट आहे का बघणं आवश्यक आहे. म्हणजे सपोज आपण एक्झाम्पल घेऊ विटॅमिन्सचं. विटॅमिन्स ओव्हर द काउंटर मिळतात, कोणीही घेऊ शकतं, बरोबर आहे. पण किती लोकांना हे माहिती आहे की विटॅमिनची सुद्धा टॉक्झिसिटी होते. समजा विटॅमिन डी माझ्या शरीरात नॉर्मल आहे, तरी पण विटॅमिन्स घ्यायचे म्हणून मी विटॅमिन डी घेते, तर त्याचे खूप जास्त म्हणजे ते एनिथिंग इज एक्सेस इज टॉक्झिक. सो ते टॉक्झिन म्हणून काम करतं. त्यामुळे तुम्हाला गरज आहे का, म्हणजे मी असं नाही म्हणते की ते स्किनसाठीच्या गोळ्या, तुमचे सप्लिमेंट जे आहेत ते घेऊ नका, पण तुमची रिक्वायरमेंट बघा, ह्याची डेफिशियन्सी आहे का तुम्ही हे चेक करा. तुम्ही ब्लड टेस्ट करा, आयर्न डेफिशियन्सी असेल तर आयर्न घ्या, विटॅमिन्स कमी असतील तर विटॅमिन घ्या. हे खूप सिम्पल आहे. तर त्यामुळे ब्लाइंडली कुठलेही सप्लिमेंटसुद्धा अलाउड नाही आहेत घ्यायला. मॅम, जेवण नियोजन आणि त्याची तयारी याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? कारण आजकाल बरेच जण बॅचलर्स लाईफ जगतात, रूमवरती राहतात, घरी गेलं की काहीतरी मॅगी करा, पोहे करा किंवा काहीतरी पार्सल घेऊन जा, खा आणि झोपा. म्हणजे ते फक्त बॅग भरण्याचं काम करतायत, पण त्यातनं मिळतंय काय हे. आणि स्पेशली स्टुडंटचा प्रमाण या गोष्टीमध्ये जास्त आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? ओके, स्टुडंट्सला जे बाहेरचं खात नाही आहेत किंवा घरी बनवून खात असतील तर फार चांगली गोष्ट आहे. तर त्यामध्ये रेडी टू ईट घरून सुद्धा आपण देऊ शकतो. म्हणजे पोहे इज कॉमन आहेत, तर ते बनवू शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या थालीपीठाची, म्हणजे आता मीच काय केलं आहे, काही माझे पेशंट्स आहेत जे बाहेर राहतात, मुलं आहेत, पण ते घरी बनवून खातात. तर मग एका जेवणाचं जेवढं असतं तेवढे धान्य मिक्स करून ते जर पीठ दिलं म्हणजे भाजणीच्या फॉर्ममध्ये, तर त्याचं थालीपीठ एक खाल्लं तरी तुम्हाला 1 मील एवढं सगळं पोषण मिळेल. सो अशा पद्धतीने आपण करू शकतो. किंवा त्या पिठाचा उपमा करून खाऊ शकतात. आणि ते टेस्टी लागतं. असं नाही आहे की ते खूप ब्लँड असतं किंवा काहीतरीच लागतं चवीला, अजिबात नाही. आणि त्यांनी तुमचं जे फिलिंग आहे, म्हणजे जेवण झाल्यानंतर सुस्ती येणं, टाईटनेस वाटणं पोटामध्ये,
किंवा झोप आल्यासारखं वाटणं किंवा ड्राउझी वाटणं, या गोष्टी ह्या खाण्याने नाही होत, जे तुम्ही बाहेरचं खाल्ल्याने निश्चित होतं. बिलकुल. आणि मग अशाने अभ्यासावरती पण त्याचा परिणाम होत जातो. 100% परफॉर्मन्सच बिघडतो सगळाच. खाण्याचं वर्तन आणि मानसशास्त्र ऐकायला थोडंसं जड आहे, पण त्याचा संबंध किती एकमेकांशी स्ट्रॉंग आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे मला असं वाटतं की तुमचा प्रश्न असा आहे की खाण्याने मनावर परिणाम होतो का? हो. ओके, किंवा होतो, किंवा ती मानसिकता असते ना की हे डोळ्यांना दिसायला सुंदर आहे तर ते इथे चवीला पण मला चांगलं लागेल, ते इथेही मला चांगलं फील करवेल. हे सगळं मानसिकरित्या घडत जातं ना. ट्रिगरिंग फूड म्हणताय ते ट्रिगरिंग किंवा छान दिसणारं जे अन्न असतं ना ते तुमचं फॉल्स हंगर क्रिएट करतं. ओके. म्हणजे यू फील हंग्री बट यू आर नॉट ॲट दॅट टाईम. तर ते ओळखणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले. आणि दुसरं म्हणजे मला जो अर्थ कळला तो की जर अन्नाचा मनावर परिणाम होतो तो निश्चित होतो. म्हणजे आपण आधीपासून ऐकत आलो सात्विक आहार असतो, तामसिक आहार असतो. तर जसं की लो प्रोसेस फूड जे असतं म्हणजे साधं वरण भात भाजी पोळी घरातलं, हा सात्विक आहार. करेक्ट. म्हणजे याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट नाही आहेत. बरोबर. खूप सारे जसे स्पायसेस नाही आहेत जे तुम्हाला ॲसिडिटी वाढवू शकतात किंवा तुम्हाला इरिटेशन क्रिएट करू शकतात, असे स्पायसेस नाही आहे. तर तो सात्विक आहार आहे. तो तुम्ही कायम घेऊ शकता. म्हणजे रेग्युलर तुमचं जे डाएट आहे त्याच्यामध्ये सात्विक आहारच असावा. ओके. आणि जर तुम्हाला जसं काही काही मुलांचं म्हणजे मसल बिल्डिंग करायचं असतं किंवा स्ट्रेंथ वाढवायची असते, काही गेम्समध्ये असतात, त्यांनी नॉन व्हेजिटेरियन फूड खाल्लं तर चालतं. पण नॉन व्हेजिटेरियन फूड हे इरिटेटिव्ह फूड आहे, म्हणजे ज्याने तुमचं माइंड ट्रिगर होतं, तुम्ही लवकर चिडता, लवकर रिॲक्ट करता. सो कामनेस जो आहे ना तो तुमचा सात्विक आहारातून, सात्विक आहारातूनच मिळतो. ओके. आणि मॅम प्रेग्नेन्सी असली की त्या स्त्रीला खूप साऱ्या गोष्टींचे रूल्स लागतात की दुपारी हे खाल्लंच पाहिजे, संध्याकाळी हे खाल्लं पाहिजे, सकाळी हे खाल्लं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला तिच्या आहाराची खूप काळजी घेतल्या जाते. पण ही काळजी फक्त तेवढे 9 महिने घेणं गरजेचं आहे की लाईफ टाईम, म्हणजे लहान बाळापासून ते मोठ्यापर्यंत आहार तज्ज्ञांची गरज असते ना? अच्छा. हो, लहान बाळापासून आता आहे, आधी नव्हती एवढी. कारण की आता अगदीच मुलं खायला लागल्यापासून त्यांना बाहेरचे पदार्थ देतात. करेक्ट. आणि हे समहाऊ हे जे कल्चर आहे ना हे कुठेतरी स्टेटसकडे झुकतंय. म्हणजे तुम्ही एखाद्या ब्रँडेड शॉपमध्ये जाऊन पिझ्झा खाल्ला तर तुमचं स्टेटस हाय आहे आणि याचा तुमच्या मुलांच्या शरीरावर काय परिणाम होतो हे कोणीच नाही पाहते. त्यामुळे लहानपणापासूनच सगळ्यात चॅलेंजिंग हे आहे की मुलांना याच्यापासून दूर ठेवणं. ओके. कारण की कल्चर तेच झालेलं आहे, एक्सपोजर खूप जास्त झालेलं आहे. आणि तेव्हापासूनच मग जर म्हणजे याचं हे जे आहे ना की 20व्या वर्षी ब्लड प्रेशर आहे, 25व्या वर्षी डायबिटीज आहे, तर या सगळ्या गोष्टी ह्या जनरेशनमध्ये का दिसत आहेत? कारण की त्यांना अगदीच 9-10व्या वर्षापासून ते एक्सपोजर खूप जास्त होतं. केमिकल एक्सपोजर आहे, म्हणजे फूडमधनं केमिकल जे मिळतात ते, किंवा पॅकेट फूड आपल्याला दिसायला सोपं, म्हणजे साधा आपण मुरमुऱ्याचा चिवडा पॅकेटमध्ये आजकाल मिळतो जो पफ केलेला असतो. तर त्यामध्ये आपल्याला वाटतं मुरमुऱ्याचा चिवडा आहे, यात काय हार्म असेल. तर त्यामध्ये बेसिकली तो क्रिस्पी राहावा, ते मुरमुरे क्रिस्पी राहावेत म्हणून अमोनिया गॅस भरलेला असतो. अमोनिया हा डायरेक्ट टॉक्सिक आहे शरीरासाठी. म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये प्रोटीन मेटाबॉलिझम जेव्हा होतं तेव्हा अमोनिया बनतो आणि तो डायरेक्ट किडनीमधनं बाहेर फेकला जातो. तो एवढा हानिकारक आहे. मग तो जरी हवेच्या फॉर्ममध्ये पफमध्ये असेल तरी सुद्धा त्या पदार्थावर त्याचा परिणाम हा झालेलाच असतो. आणि हे रेग्युलर बेसिसवर नको, कधीतरी ठीक आहे, रेग्युलर नाही. जिभेची चोचले पुरवण्यापर्यंत ठीक आहे, पण ह्यामुळेच लहानपणापासून आहाराची काळजी घेणं आवश्यक आहे. मुलांना आवड निर्माण करणं. आणि होतं काय माहिती का, आजकाल आया मुलांना भूक लागू देत नाहीत, लगेच रन बिहाइंड देम की खा खा खा. त्यामुळे मग मुलांचे नखरे चालू होतात की हे नाही आवडत मला. आणि आया ऑप्शन्स अवेलेबल करून देतात, ऑप्शन्स पण देतात. ठीक आहे, ऑप्शन्स अवेलेबल करून देणं यात चूक नाही आहे. तुम्ही हेल्दी ऑप्शन्स क्रिएट करा. एक्झॅक्टली. दुसरी गोष्ट, तुम्ही फोर्स नका करू. मुलांना भूक लागू द्या, मागू द्या ना त्यांना अन्न, काही फरक नाही पडत. म्हणजे त्यांनी नाटक केलं, किरकिर केली की मला नाहीच खायची ही भाजी,
भूक लागल्यावर तीच भाजी खाणार. सो थोडंसं स्ट्रेच करणं अपेक्षित आहे ओके. त्यावेळेस. हां. पण मॅम असं बऱ्याच वेळा होतं की आजकालचे पेरेंट्स म्हणजे आई असेल वडील असेल दोघंही वर्किंग आहेत. त्यांना मुलांच्या सवयींकडे किंवा त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, कारण ते सकाळी 10ला जातात ते संध्याकाळीच घरी येतात. आपल्या शहरामध्ये अजून तेवढी रश नाही आहे म्हणून ते ॲटलिस्ट 6पर्यंत घरी पोहोचतात. पण त्या दुपारच्या वेळेमध्ये मुलांचं खाणं पिणं बरंचसं डिस्टर्ब झालेलं असतं. मग अशा पॅरेंट्सला तुम्ही काय छोट्या छोट्या टिप्स द्याल की ज्या त्यांच्या मुलांसाठी कामाच्या ठरतील? घरी बनवलेले स्नॅक्स देऊ शकता. ओके. म्हणजे आपल्याकडे जे पारंपरिक चालत आलेले आहेत, चिवडा आहे, चकली आहे, किंवा लहान मुलांमध्ये ह्या गोष्टी चालतात. हो. कारण ते खूप एनर्जी स्पेंड करत असतात, त्यामुळे त्यांना तेवढ्या कॅलरीजची गरज पण असते. फ्रुट्स भरपूर देऊ शकता. हल्ली मुलं फ्रुट्स खात नाहीत. हे नको ते नको खातात. सिंपल आहे, भूकच लागू देत नाहीत आया. हां. सगळ्यात बेसिक रिझन ते आहे. आणि भूक लागल्यावर पण जर मुलं खायला नाही म्हणत असतील तर काहीतरी इश्यू आहे. मग तो तुम्हाला डायग्नोज करायचा आहे की का नाही खात आहेत, किंवा एखाद्या मुलाला भूकच नाही लागत आहे तर का नाही लागत आहे, तर ठीक आहे काही इन्फेक्शन आहे का, काही आहे का, ते चेक करायला लागतं. ओके. सो फ्रुट्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही देऊ शकता. छान त्याला थोडंसं कट करून दिलं तर खातात मुलं, असं काही नाही. हे खूप कमी मुलं आहेत म्हणजे जे असं फ्रुट्स खात नाहीत किंवा असं काहीच नाही आहे. क्या बात आहे. नक्कीच खूप साऱ्या मॉमीजला मॅमच्या टिप्स या कामाला येणार आहेत आणि त्यांची खूप मदत होणार आहे, कारण मुलं खात नाहीत म्हटल्यानंतर आयांची चिडचिड होणं साहजिक आहे. आणि त्यांची चिडचिड झालं की सगळा परिणाम मग किचनमध्ये दिसतो आपल्याला. त्याच्यामुळे निश्चितच मॅमच्या या टिप्स कामी येणारच आहेत. मॅम, मला आणखीन एक असं विचारायचं आहे की सप्लिमेंट्स हा खूप सोयीस्कर मार्ग आजकाल निवडला जातो आहे. मग ते यूथ असू देत किंवा थोडेसे वयारी मोठे असू देत, पण सर्रासपणे याचा वापर केला जातो. मग जिममध्ये जाणारे असतील किंवा घरी बसणारे असतील, तर या युजर्सला तुम्ही काय मेसेज द्याल? बेसिकली सप्लिमेंट्स म्हणजे आपण प्रोटीन पावडरबद्दल बोलू. हो. तर प्रोटीन पावडर हे 80 to 90% फेक आहेत. सो त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की त्याच्यामध्ये प्रोटीनच नसतं. खूप छान पॅकिंग असते, खूप छान त्याला लेबलिंग असतं. सो सगळ्यात पहिला मुद्दा तो आहे. दुसरा मुद्दा, जरी ते रिअल असले, काही असतात रिअल, तर ते रिअल जरी असले तरी पण तेवढे प्रोटीन तुम्हाला गरजेचे आहेत का हे बघणं आवश्यक आहे. कारण आपल्या शरीराला सवय अशी असते की कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये अन्न घेतं शरीर. म्हणजे जसं डाळीमध्ये प्रोटीन्स आहेत, तर डाळ जी असते त्याच्यामध्ये प्रोटीनसोबतच कार्बोहायड्रेट पण आहेत, थोडेसे फॅट आहेत. त्याचबरोबर डाळ आपण भातासोबत खातो तर त्याच्यासोबत कार्बोहायड्रेट येतात. मग हे कॉम्प्लेक्स अन्न शरीरात घेत जातं. त्यानंतर लिव्हर आपलं हवं तेवढं प्रोटीन त्यातनं काढून घेतं. बाकीची गरज नसेल तर ते किडनीमधनं बाहेर फेकलं जातं. आता ही गरज कशी असते, तर तुम्हाला म्हणजे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, जे हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, हे 24 तास काम करत असतात. करेक्ट. तर त्यांना काम करण्यासाठी प्रोटीन लागतात. तेवढी बेसिक रिक्वायरमेंट ही रोजची असते. तर ते तेवढं प्रोटीन शरीर घेतं. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही एक्सरसाइज करताय किंवा अंग मेहनतीचं काम करताय तर त्यावेळेस प्रोटीनची गरज ही वाढते. मग त्यावेळेस तुम्ही अन्नातून प्रोटीन वाढवणं अपेक्षित असतं, ना की सप्लिमेंटमधनं. पण जर गरज नसताना तुम्ही वजन कमी करायचं म्हणून प्रोटीन घेताय शेक, तर त्यावेळेस प्रोटीनची नीड नाही आहे तेवढी. आणि मग काय होतं की लिव्हरला नको असणारं प्रोटीन काढायला लागतं वेगळं, ते काढून किडनीकडे पाठवायला लागतं. म्हणजे याचा सेकंडरी लोड किडनीवरती येतो. बरोबर आहे. आणि लोड ऑर्गनवरती जर तुम्ही रोज रोज टाकत असाल तर त्या ऑर्गन्सचं एजिंग चालू होतं. म्हणजे वय वाढण्याची क्रिया ऑर्गन लेवलवरची असते, मग ती स्किनवर दिसते, मग हेअर्सवर दिसते. तर ही जी एजिंगची प्रोसेस आहे ती तुम्ही किती लोड टाकताय त्याच्यावरती ठरते. क्या बात आहे. मॅम, आता तुम्ही एवढ्या दिवसांपासून आहार तज्ज्ञ म्हणून काम करत आहात, या क्षेत्रामध्ये तुम्ही आता स्टँड झालेल्या आहात छानपैकी, तर तुमच्याकडे खूप वेगवेगळ्या टाईप्सचे तुमचे क्लायंट्स असतील, पेशंट्स असतील, किंवा मग तुमच्याकडे मदत मागणारे लोक असतील, तर त्यांच्यापैकी काही गोष्टी आमच्यासोबत शेअर कराल का आमच्या प्रेक्षकांसाठी? माझ्या पेशंट्सचा जर एक्सपिरियन्स सांगायचा झाला, क्लायंटच असतात, कारण की बरेचसे आजार नसलेले लोक पण येतात माझ्या फिटनेससाठी. ओके. तर सगळ्यात आधी त्यांना ही क्लिअरिटी होते की डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही.
दुसरं त्यांना ही क्लिअरिटी होते की तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी कुठल्याही प्रोडक्टची गरज नाही आहे, कुठल्याही मेडिसिनची गरज नाही आहे. तिसरी गोष्ट ही आहे की त्यांना कळतं की ह्या अन्नातनं आपल्याला जे मिळतंय की इट इज बियॉन्ड समथिंग. कारण आहार हा घरचाच देते मी कुठलंही असं नसतं की ज्यामध्ये तुम्हाला फक्त सॅलड्स खायचे आहेत किंवा स्मूदीज करून घ्या किंवा अजून वियर्ड काहीतरी म्हणजे ओट्स वगैरे सारखे फॅट डाएट ते नसतं तसं. ओके. सो घरातलं जे अन्न आहे, भाजी पोळी वरण भात, त्यानंतर फ्रुट्स, प्रिन्सिपल्सवरती मी काम करते. तर प्रिन्सिपल्स म्हणजे काय की कुठल्या फॉर्ममध्ये अन्न खायचे आणि किती प्रमाणामध्ये खायचे. पोटभरच असतं पण कशाने पोट भरायचंय, काय लिमिटमध्ये खायचंय. तर ह्या गोष्टी जरी केल्या तरी यू कॅन अचीव्ह युअर फिटनेस. आणि ॲथलीट्स खूप येतात माझ्याकडे. सो सांगायचा मुद्दा हा आहे की ॲथलीट्स म्हणजे अगदी आयर्न मॅन लेवलचे जे लोक आहेत, बरोबर, 90 किलोमीटर रनिंग करणारे लोक आहेत, क्रिकेट प्लेअर आहेत, टेनिस प्लेअर आहेत, त्यांना मी कुठलंही सप्लिमेंट नाही देत. वाव. आणि कुठलेही सप्लिमेंट न घेता ते परफॉर्मन्स चांगला देतात, खूप छान परफॉर्म करतात. त्यांचा परफॉर्मन्स वाढतो, त्यांची स्पीड वाढते, त्याच्यानंतर त्यांचा स्टॅमिना, स्ट्रेंथ सगळं. क्या बात आहे. मॅम, आमच्या प्रेक्षकांना जर त्यांच्या आरोग्याविषयी तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुमच्यापर्यंत रीच आउट कसे होतील? येस, तुम्ही कमेंट्समध्ये निश्चितच विचारा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. खरंच आपल्याला साध्या सरळ सोप्या दिसणाऱ्या गोष्टी जर इतक्या अवघड परिणाम आपल्या आयुष्यामध्ये क्रिएट करत असतील तर या गोष्टींच्या बाबत सुरू करताना एकदा विचार निश्चितच केला पाहिजे, तोही आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने. तर आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये होत्या आहार तज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी मॅम, आणि त्यांनी आपल्यासाठी खूप हेल्दी टिप्स दिलेल्या आहेत. अशाच टिप्स आपण आणखीनही पुढे जाणून घेऊ. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू मॅम. थँक्यू.